बलविदीर्णाय नमः नरसिंहाय नमः नरसिंहाय नमः प्रचंड सारे नष्ट हुए दुष्ट जन सिंह की ये गर्जना से भस्म हुए धूर्त सब। मला मी घेतो पटपट चल ये हा मी सांगतो माझ्या पाठीमागं पाठी होत फक्त मी जे ठेवत आपण शेतकऱ्याची पोरं आहे कणखर राहिलं पाहिजे चिल्लर आहे चढणं उतरणं फरक लय वाटायला त्याच्यामध्ये ते गेले असतील दर्शन बिर्शन झाले असतील त्यांचे आधी त्यांचे कस काय हे काय हे तर फोटो काढताय वाटतं ते पाहुणे आसामच्या मळ्यात तुम्ही असं वाटतंय मला तुम्ही चहाच्या मळ्यात फोटो सेशन खतरनाक चालू आहे इथं अरे वरती काही दिसतच नाही सगळं धुकंच आहे हा गौतम ऋषी इथंच होते ना मग आपण त्या गोष्टींचा फील घेतला पाहिजे की त्यावेळेला कसं असेल ते आता निसर्गाने ऊन वारा पावसाने झिजून झिजून ते इथपर्यंत आलेले आहे पावसामुळे बऱ्याच स्टेप्स होऊन गेल्या बरं का दगडाच्या कोणत्या बायकांवर हा त्या त्याच्यापेक्षा हरिश्चंद्रगड अवघड होता
आपण जेव्हा फेरीला स्टार्ट करतो ना ग उशावर तर चक्कर मारून इकडून येतो फेरी स्टार्ट करतो. हे मंदिर दिसतं ना खालून इथं गोदावरी गोमी मंदिर आहे ना खालून दिसतं फेरी मारतो. हा जरा जास्तच धोका आहे बरं फाशी झालं. तरी गर्दी नाही शनिवारचे असून पण हळूहळू या. हो तिथं जपून तिकडून डायरेक्ट खाली खोलदरी हा ग्रिल लावलेलं आहे ना त्याच्या तिकडून डायरेक्ट खोलदरी खाली. पुढे जाऊन येऊन तिकडं पहिले काय ग तिकडं हा तिकडं पण हे हा हा या इकडं. या त्यांनी 101 रुपये दिले होते. सूर्यकुंड आहे ते. ज्यांनी ज्यांनी देणगी दिली होती बांधा कुंड त्यांची कुंड आहे सूर्यकुंड. 1973 मध्ये दिलेले आहेत काहींनी. बरेचसे नाव गेलेत का ते. हो हळू चाल तिकडे जाऊ नका. हा पुढं डायरेक्ट खोलदरी इकडं इथं पुढं आलो तसंच आहे परत. भेंट करके चलना है. अपने दूर से आप लोग आया करके ये मूल गंगा है गोदावरी. गोदावरी का जन्म स्थान है. गोदावरी दूर से आप लोग आया है इतना भेंट करना है गंगा जी के मन चलना है. चला या पुढे जे राहिलेले पाठीवरचे गंगेचे व्याख्या करतात तिथे मूळ दर्शन झालं. गोदावरीला आलो आपण. गोदावरीचा मूळस्थान म्हणतात तिथे सरका पुढे सरका पुढे सरका पुढे. थोडी माहिती द्या ना याची. सरका पुढे हे या
ये मूळ गंगा आहे गोदावरी, गोदावरीचे उगमस्थान आहे. हे गौतम ऋषी आहेत. गौतम ऋषींची पत्नी अहिल्यादेवी आहे. जे गौतम ऋषींच्या हातून जी गो हत्या झाली ती ही गायची साक्षात दाखवलेली आहे. ते गौतम ऋषींना गो हत्येचे पाप लागले. गो हत्येचे पाप लागल्यानंतर तिने 12 वर्षे तपश्चर्या केली. हे ठिकाणी तपश्चर्या करून शंकर भगवानांना प्रसन्न केला. प्रसन्न करून जी गंगेला आणलेला आहे गोदावरीला, ते औदंबरांचं झाड आहे तुमच्या पाठीमागे. ते एक माझ्या पाठीमागलं दिसतंय हे 2. हे शैला झाड पडलं तर हे 3. हे जे 3 झाड आहेत 3 झाडाच्या मुळीतून हे गोदावरीला सुरुवात आहे. ते वाहिते बघा. हे पहिला धार इथं निघाली आहे, दुसरी धरणा इकडनं येते, तिसरी धार इकडनं येते. असे हे जे 3 धार आले हे उन्हाळा पावसाळा हिवाळा कधी या हे 12 महिने लेवल एवढीच राहणार. याचे वरी येणार नाही, खाली पण जाणार नाही. इथे गौतम ऋषींनी स्नान केलं, आंघोळ केली, गो हत्येचे पातेक नष्ट केले. मग ही गोदावरी इथून लुप्त झाली. ते समोर मंदिरात गौमुख आहे. ते हे गाईचं धड ते मंदिरात आहे. ते गमुखात ते गोदावरी गेली आहे बाल रूपामध्ये. तिथून ती शंकरांनी जटे घेतली. पलीकडे मंदिर आहे. आता तुम्ही सरळ जाशाल तिथे जाऊन शंकरांनी तांडव केलं. म्हणजे जटा मारली. जटा मारून तो जरा उत्तर भागाला दुसरा पहाड गंगाधर आहे. ते गंगाधरला काढली. गंगाधरून मग खाली पुष्यवर्ताला गेली. त्र्यंबकेश्वर मध्ये पुष्यवर्ता कुंडात ती गोदावरी अडवलेली आहे लोकांना स्नान करण्यासाठी. तिथून ती मोकळी झाली, पवित्र झाली. मग पुरा नाशिक, पंचवटी, नांदेड, पैठण खाली आंध्रक वाहत जिल्ही आहे. ही गौतमी गंगा दक्षिणी भारताशी जसा लहान बच्चा जन्माला येतं ते लहानशे मोठं मोठं होतं तसं हे गोदावरीचा बाल रूप आहे. हे ठिकाणी छोटे रूपात आहे. ती त्र्यंबकेश्वर पासून तर नाशिक पंचवटी पर्यंत तिचा मोठा विशाल रूप आहे. म्हणून हे गंग्याच्या काठी येऊन हे गंगेची पूजा गायदान करतात. ज्याला गंगा न्यायची तो गंगा आपल्या घराला नेतात. परंतु हे देवाधिकारी पण पोथी पूर्णामध्ये म्हटलेले जो करीडा ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जातील भंगा. ते हे गंग्याचं दर्शन आहे. खाली आपण गंग्याचं जरी दर्शन घेतलं तरी आपले अनेक पातक नष्ट होतात. असं हे शास्त्राने पोथी पूर्णामध्ये लिहिलेलं असं हे गंगेचं इथलं इतिहास आहे. आलं का सर्वांच्या लक्षात? सर्वांनी हात पुढे करा बरं. आता चला या पुढे आता सर्वांनी हात पुढे करा. 2 मिनिटं माझे कर. ठेवा हातांमध्ये देव सर्वांचे करा हात पुढे. बाटल्या असेल तर बाटल्या माझे कर द्या इकडे पुढे. सर्वांनी हात पुढे करा. माऊली ठेवा हातांमध्ये बाटल्या द्या इकडे माझे कर. ते नाही त्याला हात पुढे असं ठेवा. औदुंबराचं वृक्ष हे एक एवढा पहाट जिथे आपण घोडे गंगा करीत आलो गंगेच्या मुळाला. ठेवा हातांमध्ये. कोण राहिला अजून? असं बरं ठीक आहे. चला हाताला हात लावू शकता तुम्ही जोडी असेल तर. हात पुढे करा. आपलं नाव घ्या सर्वांनी. स्वतःचा नाव घ्या, आई वडिलांचा नाव घ्या, मुलाबाळांचे नाव घ्या. गोत्राचा उपचार करा. गोत्र नाही समजले तरी काश्यप गोत्र मी म्हणतो आहे असं म्हणायचे. म्हणा मम शरीरो शुद्धार्थ कायिक वाचिक मानसिक सकल दोष परिहार्थे ब्रह्मगिरे देवतः गोदावरे गंगा महागंगे नमो गंगे वल्लभे महादेवे गोदावरे नमस्तुते. कपाळाला मूर्ती लावा सर्वांनी आपले आपले. अच्छा ठेवा इथे समोर. खाली तुम्ही तुमच्या समोर ठेवा. तिथे त्या मूर्त्यांवर हात ठेवा. 2 मिनिटं त्यांना सावली करा. बोला हिरण्ये गर्भ गर्भस्थ हेमविजय विभावसो अनंत पुण्ये फलतो मदशांती प्रचम्मे ब्रह्मागिरीवरून गंगा पूजन गोदान केले. संकल्प अभिषेक करीसे. हात जोडा. नमस्कार करा. आपली इच्छा बोला गंग्याला. अच्छा हात पुढे करा सर्वांनी. आता तीर्था पिऊन जा. अकाला मृत्युहरणाम पादो तीर्थाम जठरे थारियहाम. आता जे काय तुम्हाला गंगेची भेट करायची आहे की आपला नाव घेऊन आपली दान दक्षिणा या गंगेची भेट करून द्या गंगेला इथे. आणि मग गंगेला उजवं करा. फेरा मारायच्या आणि मग चालायचं. आपण एवढा पहाड चढून आलो, भोले गंगा करीत आलो, गंगेच्या मुळास्थानासाठी आलो आहे. ते आपले दान जे हातामध्ये आपले दान दक्षिणा घेऊन गंगेची भेट करायची असते. गंगेच्या मुळास्थानाला येऊन इथे मूळ दर्शनासाठी आपण एवढा पहाड चढून आल्यानंतर इथे आपली भेट करून जायची असते गंगेला.
कोण चला या पुढे सर्वांनी मूळ दर्शन आहे. गोदावरी, गोदावरीच्या उगमस्थान आहे. 3 झाडाच्या मुळातून ती गोदावरी आलेली आहे. योग्यच्या बुद्ध हे मूळ दर्शन आहे. गोदावरी, गोदावरीचे उगमस्थान आहे. मुख्य दर्शनासाठी आलो आपण. मूळ दर्शनाकडे पायऱ्याकडचा रस्ता नाही, तिकडून नाही रस्ता, इकडनं जायचं. आता इथून जा, तिकडनं ते गंगेचं मंदिर आहे, पुढे जटा आपटलेत तिथं, मग इकडनं जा परत वरती. इकडनं नाही रस्ता, इकडनं बंद आहे, तिकडनं पुढे जातात खाली. आपलं नाव घ्या सर्वांनी, स्वतःचं नाव घ्या, चला. मुलामुलांचं नाव घ्या. गोत्राचा उच्चार करा. गोत्र नाही समजले त्यांनी काश्यप गोत्र घ्यायचे. गंगे, जमुने, सरस्वती, सिंधू, कावेरी, गोदावरी. मी म्हणतो आहे महागंगे, नमो गंगे, वल्लभे, वहातित्व, महादेवी, गोदावरी, नमस्ते. कपाळ मूर्तीराव सर्वांनी आपले आपले. अच्छा, ठेवायचे समोर खाली सर्वांनी वरी वरी ठेवा. तिथे हात ठेवा त्या मूर्त्यांवर, सावली करा. बोला हिरण्ये गर्भो गर्भस्थो हेम विजय इवावसो अनंत हो पुण्ये मदत हो मदा शांती प्रचंबे ब्रह्माग्रयोन गंगापूजन गोदान केले संकल्प. मित्रांनो, जिथं गोदावरीचा उगम होतो तिथं आपल्याला काही मित्र भेटलेले आहेत. तर स्पेशली त्यांना व्हिडिओ घेण्याचं कारण असं, ते आलेत पंढरपूरवरनं. इथल्या दूरून ते ब्रह्मगिरी बघण्यासाठी खास आलेत. मित्र, कुठून आलेत तुम्ही? तुझं काय नाव? माझं दत्तराज लवटे. प्रॉपर पंढरपूरचे? पंढरपूरचे. तिकडनं कधी आले तिथं? काल रात्री. इथं मुक्कामी होते त्र्यंबकेश्वरला. आता परत कधी जाणार? फक्त ब्रह्मगिरी बघण्यासाठी आले? चला, खूप खूप अभिनंदन तुमचं. कसं वाटलं ब्रह्मगिरी तुम्हाला बघून? एकच नंबर ना. ओके, थँक्यू. धन्यवाद. इकडे बघ होते गायची. अरे मग ते तिथनं बालरूपामध्ये आहे ना, ते इथं प्रकट होते. तिथं पुढे शंकराने जेटेमध्ये घेतलेले, मग गोमुखातून बाहेर काढलेले तिकडे कुशावर्तावर. ओम. हा, तिकडे जे आपण बालरूपात बघितले तिथं त्या कुंडामध्ये, ते इथं प्रकट होते. हा, इथं प्रकट होऊन पुढं शंकरच्या जटेमध्ये घेता, तिथे जटा आपटलेल्या पुढच्या मंदिरामध्ये, तिथून ते गोमुखातून खाली जाते. बघा आता या पाण्याला कुठं सोर्स आहे का? पाईपलाईन वगैरे केलेली आहे का? दिसतं तुला कुठं? तिथनं गुप्त रूपात होऊन इथं प्रकट झाली, इथनं जटेपाशी प्रकट झालेली, आणि तिथून डायरेक्ट गोमुखात प्रकट झालेली खाली. नम पार्वती पतये हर हर महादेव. वरती काही सोर्स आहे का डोंगरावर पाण्याचा? जेवढा पाऊस पडेल, आणि उन्हाळ्यात पण येशील ना तू मे मध्ये, तरी पण त्या कुंडात तेवढं थंड राहतं बरं का. आता जेवढं होतं तेवढं मे मध्ये येशील जेव्हा पण. डॉगेश भाई, मला ते चढायला चालू केलं तेव्हापासून आमच्या सोबत आहे. त्याला फक्त ब्लॉग मध्ये यायचंय, प्रत्येक वेळेला पोच देतो तो पुढे पुढे. कंटिन्यू करा, कंटिन्यू, काही प्रॉब्लेम नाही. हा, येस.
त्याच्या पिल्लाला फक्त थोडं पाय आपटलं मी त्यानं सगळं नेलं आपल्याकडून. पेरून याला फुटाने नेले, वाटच ठेवले फक्त पाणी काय. ते वणीचे जे आहे ना ते माझा बिजा फ्रुटी ज्याचं असेल ते मस्त पिऊन घेतात. सेल्फी पॉइंट कुठे आता? सेल्फी पॉइंट काढता काढता शंभर सेल्फी. आता काही नाही वाटत. हे तू येतोय बघ ना इकडं. ते छोटे छोटे गणू मनू आणि मऊची तरी बरेच चॉकलेट दिले गणू मधले आपण याला वळसा घालून चालवतो ना फेरीला, असं इकडून गेलतो ना फेरी मारताना. धरण ते बघावं लागेल नेटवर. नाही रे, गुजरात कुठं गुजरात, आपलं हे सर्व महाराष्ट्रामध्ये. ते बघा हे ती पोरगी तिथं बसली होती फोटो काढायला, खाली दरी बघितली किती खोल आहे ते. तिथं खाली जर गेली असते काय राहिलं असतं तिचं. जाऊ दे. ज्या वेळेला धुकं जातं ना त्यावेळेला खालचा व्ह्यू एकदम जबरदस्त दिसतो बरं का. तुम्हाला घाबरता होते. हा आमच्याकडे तर सगळं काढून घेतलं, पेरू फुटाणे चिप्स. आमच्या बॅगेतलं पर चेन उघडले होतं पर. पोरं जेव्हा खाली जातील ना मग कळलं त्यांना. हा मग कसं वाटतंय ब्रह्मगिरी लिहून मॅडम? मस्त वाटतंय आणि नवरी सोबत आली म्हणून जास्त चांगलं वाटतं. ते जाईल बरं का, एडिटिंग नाही होणार, ते ॲज इट इज असणार व्हिडिओ सगळे. ठीक आहे ना, ते बघ ना किती छान आहे. हे खाली दिसतंय ना छोटे छोटे, हे बघ हे ते आपल्याला वाटतंय वशे ते पण खूप मोठे डोंगर आहे. हा जेव्हा तू इथं असेल ना तेव्हा तिथं खूप मोठे डोंगर वाटतील. ते खूप जुना पर्वत आहे ब्रह्मगिरी.
रस्ता आहे आपला. ते पकेटमध्ये हात घालून काही काढते खायला. हळू या. बघितलं का जटा पडलेला. फक्त एक फोटो काढले. बरं. पाठीमागून पब्लिक येणारे मग ते फोटो घेऊनच उभे राहणार. असं राहतं. मग ते काय आहे की ते काही नाही, आम्ही जे तुम्हाला सांगतो ते लोकांना मग समजून येते. असं राहतं. हो, महादेवांचे